हाय. तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकावर. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी, गावरान हरभऱ्याची मसाली भाजी. त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर एक पाव हरभरे घेतले आहेत आणि ते हरभरे आपण 5-6 घंट्यासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आणि 5-6 घंट्यानंतर आपण बघू शकता आपले हरभरे छान असे फुगलेले आहेत. आता हे हरभरे परत आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि याला कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकणार आहोत. एक पाव हरभरे आपण घेतलेले होते. त्यासाठी मी हरभऱ्यांमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपले हरभरे कुकरमध्ये टाकून झालेले आहेत. आता याला हाय फ्लेमवरती 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 4 किंवा 5 शिट्ट्या. त्यामध्ये आपले हरभरे छान असे शिजतात. आता इथे आपली मसाल्याची तयारी करूया. आपण 2 कांदे इथे घेतलेले आहेत. ते कांदे आपल्याला जाडसर कापायचे आहेत. आणि 2 टोमॅटो घेतले आहेत मी. त्याला पण आपण जाड असे कापून घ्यायचे आहेत. एकदम बारीक नाही कापायचं आपल्याला याला, कारण आपल्याला याला मिक्सरमध्येच काढायचं आहे. आता जे कांदे आपण कापून घेतले होते, कांदे, टोमॅटो, आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकू. आपल्याला लसूण जेवढा लागतो आपण तेवढा लसूण घ्यायचा आहे. मी एक छोटा कांदा लसूणचा घेतलेला होता आणि कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे. आता आपली कढई तापलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मी इथे 3 पळी तेल घेतलेलं आहे. तुम्ही जसं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही तेल टाकू शकता. आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरीनंतर जिरं आणि जो मसाला आपण काढलेला होता मिक्सरमधून, तो मसाला आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे. आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे, कारण आपण हे सगळं मिक्सरमधून कच्चं काढलेलं होतं. त्यासाठी आपल्याला हे तेलामध्ये 2-3 मिनटाकरता छान असं होऊ द्यायचं आहे. हे 2-3 मिनटं झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये तिखट मसाला टाकायचा आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे 2 मिनटाकरता. आपला मसाला इथे तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण इथे आपले हरभरे शिजले आहेत का ते पण आपण बघून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही आपले हरभरे छान असे शिजले आहेत. आणि आपले हरभरे बघू शकता किती छान असे शिजले आहेत. मी कुकरच्या हाय फ्लेमवरती 5 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या. आणि आपल्या मसाल्याचा कलर पण बघू शकता तुम्ही, छान असा कलर आलेला आहे. तेलामध्ये होऊ द्यायचं होतं आपल्याला त्याला, कारण आपण सगळं मिक्सरमधून कच्चं काढलेलं होतं. आता हा मसाला झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं आपण तिखट टाकायचं आहे. मी 2 चमचे छोटे तिखट घेतलेलं होतं. हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला. आता हे आपल्याला थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये समजा परतून घ्यायचं आहे आपल्याला. याला जास्त तेलामध्ये नाही होऊ द्यायचं आहे. आपला अगोदर मसाला झालेला होता आणि हे जे बारीक तिखट असतं हे लगेच होत असतं तेलामध्ये. म्हणजे आपले हरभरे शिजलेले होते ते हरभरे आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपली भाजी आपण 5-10 मिनटाकरता गॅसवरती चांगली होऊ द्यायची आहे. आणि बघू शकता तुम्ही आपली भाजी इथे छान अशी झालेली आहे. आता वरतून मी थोडा कोथिंबीर घातलेला आहे.
आणि आपण मीठ शिजताना हरभरे शिजतानाच मीठ टाकलं होतं, त्यासाठी आपल्याला इथे मीठ टाकायची गरज नाही. जर तुम्ही हरभरे शिजताना मीठ नाही टाकलं तर भाजीमध्ये मीठ टाकायचं. मी शिजतानाच टाकलेलं होतं, त्यासाठी मीठ टाकायची गरज नाही पडली. आणि बघू शकता तुम्ही आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सहज अशी तयार होणारी भाजी बनवून बघा नक्की.